नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. Hello and welcome. Today we are discussing significant development in the Indian financial landscape. SEBI, Securities and Exchange Board of India, has proposed a new asset class that could change the way we invest. Let's dive in. हे काय आहे? आपलं जे सेबी आहे, या सेबीने म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एक नवीन प्रपोजल तयार केलेला आहे कालच. काय आहे ह्याच्यामध्ये? तर हा जो नवीन असेट क्लास त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दलची आपण आज थोडीशी खोलात जाऊन आपण माहिती घ्यायची. SEBI's proposal aims to create a new investment category that bridges a gap between mutual funds and portfolio management services. This new asset class is designed for investors with a higher risk appetite and a minimum investment of ₹10 lakh. काय आहे हे जे नवीन प्रपोजल केलेलं आहे, हे प्रपोजल आपल्याकडचं म्युच्युअल फंड आणि आपल्याकडची PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप कमी करण्याचा किंवा त्या गॅपला ब्रिज करण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर्स थोडस जास्तीची रिस्क घ्यायची इच्छा ज्यांची आहे, तयारी ज्यांची आहे, अशा लोकांच्यासाठी आणि 10 लाख रुपये पासून 50 लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करण्याची ज्यांची तयारी आहे अशा लोकांच्यासाठी एक तयार केलेलं नवीन प्रोडक्ट आहे. दिस प्रपोजल इन्क्लूड्स की फीचर्स लाईक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, डेरिव्हेटिव्स अँड डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज. टू बी एलिजिबल, म्युच्युअल फंड्स मस्ट हॅव अ स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड अँड मीट स्पेसिफिक क्रायटेरिया. काय आहे तर या प्रपोजलमध्ये काय की फीचर्स त्यांनी ऍड केलेले आहेत? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा आपला जो ऑप्शन आहे तो याच्यामध्ये आहे, डेरिव्हेटिव्ह आहे आणि डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज आहे. मात्र हे म्युच्युअल फंड्स याच्यासाठी क्वालिफाय व्हायला पाहिजे असतील तर त्यांचा स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे आहे. आणखीन काही त्यांनी नवीन ले डाऊन केलेल्या क्रायटेरियाज त्यांना त्या फुलफिल कराव्या लागतील. द गोल इज टू ऑफर अ रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट for higher risk investors and curb unregistered investment products. This new asset class is expected to benefit investors with investable funds between ₹10 lakh to 50 lakh. म्हणजे 10 ते 50 लाखाच्या रेंज मधली इन्व्हेस्टमेंट करणारे जे इन्व्हेस्टर आहेत आणि थोडीशी जास्तीची रिस्क घ्यायची त्यांची तयारी आहे अशा लोकांच्यासाठी, अशा इन्व्हेस्टर्ससाठी हा एक नवीन असेट क्लास हा निर्माण केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, अनरजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स जे अनरेग्युलेटेड पद्धतीने जात होते ते थोडे रेग्युलेट करता येतील, ज्याच्यामुळं लोकांचे पैसे सुरक्षित राहतील, गुंतवणूकदारांचं हित साधलं जाईल, हा सेबीचा त्याच्यामधला उद्देश आहे. व्हॉट डज दिस मीन फॉर यू? इफ यू आर अन इन्व्हेस्टर लुकिंग फॉर मोर फ्लेक्सिबिलिटी अँड हायर रिटर्न्स, दिस न्यू असेट क्लास might be worth exploring. However, it's essential to remember that higher risks come with higher potential rewards. म्हणजे साहजिकच आहे, आपण थोडस जास्त रिस्क घ्यायची इच्छा असणारे इन्व्हेस्टर असू आणि आपल्याला थोडीशी जास्त रिस्क घेऊन जास्तीचे रिटर्न्स मिळवायची इच्छा असेल तर आपल्यासाठीचा हा उत्तम पर्याय सेबीने आपल्याला दिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपण नक्कीच आपल्या लक्षात, आपल्या मनामध्ये याची जाणीव ठेवली पाहिजे, आपण थोडीशी जास्तीची रिस्क घ्यायला लागलोय म्हणजेच आपल्याला जास्तीचे रिवॉर्ड्स मिळणार आहेत. आणि मग काय आहे, रिवॉर्ड रेशो हा रिस्क टू रिवॉर्ड रेशो नक्कीच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे इन्फॉर्म्ड अँड स्टे अहेड इन द वर्ल्ड ऑफ फायनान्स. म्हणजेच आर्थिक जगतामध्ये आपल्याला लीड करायचं असेल, पुढे राहायचं असेल तर इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्वाची आहे. आपल्याला अपडेट राहणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयावरची माहिती आपल्याला आवडत असेल तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांच्या बरोबर सुद्धा हे माहिती शेअर करू शकता. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.